मिस्टर पेंडसे आता शब्द नाहीत. आता माझ्या गन मधल्या गोळ्या बोलतील. अभिजीत आता जिथे कुठे असेल त्याच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस. निघा तुम्ही. माधुरी, अगं काय झालं? बाबा, मला वाटतं आपल्याला हिला लगेच हॉस्पिटलात नेलं पाहिजे. पांडुरंगा, काय होणार आहे आता इथं? अभी नाहीये इथे. तू गेलाय रमिका बरोबर आणि तिचा बा इथे तडतडून गेला. सुभाष, अरे काय होणार आहे पोरीचं? केस कॉम्प्लिकेटेड आहे, थोडा वेळ लागेल. काही फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत, माझ्याबरोबर या. हाय, माझं नाव लता. तू? माझं नाव शमिका. तुमचं आत्ताच लग्न झालंय ना? हो. मग कसं वाटतं लग्न झाल्यावर? छान वाटतं. तू भेटायची लग्नाआधी तुझ्या मिस्टरांना? हो, मी पण भेटते गुपचूप. पण त्यांना प्रेम कसं करायचं हे कळतच नाही. खूप साधे आहेत ते. प्रेम कसं करायचं हे पुरुषांना कळतच नाही. मग आपल्यालाच ते त्यांना शिकवायला लागतं. आता हेच बघ ना, माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला तरी कुठे कळतं प्रेम कसं करायचं ते. नजरेत न बोलणं, न बोललेलं ऐकणं, साध्या साध्या वाक्यातले छोट्या छोट्या गोष्टीतले इशारे ओळखणं, त्याचे अर्थ समजणं, हे सगळं आपल्याला समजवायला लागतं त्यांना. हा, आता हळूहळू कळतं त्यांना, पण थोडा धीर धरायला लागतो, बस इतकंच. रागवलाय वाटतं. मी हे बघते, तुझा मनव त्याला. आता काय शिकवायला आलात आपण? पुरुषांना तर अक्कल नसते ना, त्यांना शिकवावं लागतं प्रेम कसं करायचं, हो ना? अभि, तसं नाही अभि. तुला आणि मला दोघांना माहितीये की तू किती रोमॅन्टिक आहेस. हो, मग हे त्या मुलीला सांगायला काय प्रॉब्लेम होता शमिका? मला कळत नाही प्रेमाचा अर्थ. तुझ्या लहान लहान वाक्यांमध्ये लपलेले प्रेमाचे इशारे मला कळत नाही. अभि, हे बघ, तुझी नजर काय बोलते ना हे तुला कळायच्या आधी मला कळलेलं असतं. तू न बोललेलं मला खरंच कळत नाही असं वाटतं तुला शमिका? अभि, अरे मी मजा करत होते, असंच खरंच. दादा, तुला खरं सांगू, रादर मी जे काय शिकले ना ते सगळं तुझ्याकडून शिकले. जसं कुणालाही कळू न देता प्रेम व्यक्त करणं, शब्दांपेक्षा डोळ्यातून बोलणं. प्रेमाचा खरा अर्थ तू समजावलास मला. हा, आता अजून एक गोष्ट आहे जी मला तुझ्याकडून कळली, सांगू? शमिका, हे बघ, आपण आता बाहेर आहोत. हे काय करतेस तू? हे सुद्धा मी तुझ्याचकडून शिकले, कळलं?
अभि, आय एम सॉरी, प्लीज. ओके. हे घे, लताला ओवाळायचंय. आणि हो, हा समारंभ आहे ना, असं मोकळ्या गळ्याने वावरू नकोस. काहीतरी छानसं गळ्यातलं घाल लताकडून घेऊन. आणि सवाच्या नाहीस ना, त्या हिरव्या बांगड्या घाल, तुला छान दिसते. सॉरी, एक वाईट बातमी आहे. अभि, अभि, दिवा विझला. अभि, तुला माहिती आहे ना, दिवा विझणं अपशकुन आहे. मला मला खरंच खूप भीती वाटायला लागली. खूप काळजी वाटते रे मला. आपण एक फोन करूया का घरी? शमिका, हे बघ, हे असं काही नसतं. या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक आणि आत्ताच फोन केला ना आपण घरी. सगळं ठीक आहे. डोंट वरी. डोंट वरी. डॉक्टर, काय झालं? कशी आहे माझी वाईफ आणि माझा बेबी? डॉक्टर बोला ना. इज देअर एनिथिंग सिरियस? बेबी प्री मॅच्युअर आहे, थोडी नाजूक आहे. तिला काचीच्या पेटीत ठेवलेली. आणि माझी बायडी खूप ब्लिडिंग झाले, त्यामुळे त्या खूप वीक झाल्या. त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. केस सिरियस आहे. पुढचे 24 तास आम्ही काहीच सांगू शकत नाही. ओकेस ना तू? हो, मी ठीक आहे. लागलं का बाळा तुला काय? नाही काका, ठीक आहे मी. बरं पोरा, मी तालुक्याच्या बाजाराला चाललोय. काय महत्वाचं सामान आणायचंय. तर पोरासनी कळत नाही म्हणून एकलाच चाललोय. मानपानाचं सामान आहे. तू येतोस का माझ्या बरोबर? हो, येतो की. आलोच.
शमिका, हो आलेच. ए काय झालं? कसलं टेन्शन आलं तुला एवढं? तुला मेकअप येतो? मी तुझ्या इतकी सुंदर असते ना तर मला मेकअप करावाच लागला नसता. आजच्या दिवसात मला खूप सुंदर दिसायचंय. माझ्या मिस्टरांना मी खूप आवडली पाहिजे. तू करशील माझा मेकअप? डोंट वरी, आय नो तुझा आज स्पेशल दिवस आहे आणि तो अजून स्पेशल करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आलेच. एक मिनिट. ही मी आहे? माझा तर विश्वासच बसत नाहीये. अशीच आनंदात राहा लता. तुला तुझ्या आयुष्यातली सगळी सुख मिळू दे. जा, तू पण पटकन तयार हो मस्तपैकी. हो आले. शमिका, ये ना बाळा, लताला औक्षण करायला ये. अगं तू सुवासिनी आहेस ना म्हणून तुला बोलवते मी. सवाशी? अगं म्हणजे काय, तुझं लग्न झालंय ना? मग ये ना. हो आले. शमिका, मला कळतंय तुला खूप ऑकवर्ड फील होत असेल कारण आपलं लग्न नाही झालेलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं नातं खूप स्पेशल आहे. मनाने तर कधीच एक झालो होता, पण तसं वचन सुद्धा दिलंय आपण देवळात एकमेकांना. त्यामुळे कुठलंही लग्न झालेल्या कपल इतकंच आपण कमिटेड आहोत एकमेकांशी. मनातून हे सगळं ऑकवर्ड फिलिंग काढून टाक आणि जा. आणि अजून एक गोष्ट, साडीमध्ये खूप सुंदर दिसतेस तू. आले. चला रे, लग्न बंद करा. चला ए भटा, तुला बोलतो, तुझा मंत्र बंद कर. चाल, नाही तर एकेकाला आत्मा टाकेल. शमिका, हे तर तेच गुंड जे आपल्या मागे आले होते. ए तुम्ही दोघं, हा तुम्ही दोघं चोर चाले. काय आबासाहेब, काय सांगितलं तुम्हाला यांनी की आमचं लग्न झालंय म्हणून? अहो तर घरातून पळून आलेत, पळून. यांचं तर लग्न सुद्धा झालेलं नाहीये.
काका, काकू, लता, आम्हाला प्लीज माफ करा. बरोबर म्हणतायत ते. आम्ही खोटं बोललो तुमच्याशी. मला माहितीये तुम्हाला राग आला असेल, आम्ही तुम्हाला दुखावलं म्हणून, पण आमच्या मनात असा काहीच हेतू नव्हता. का कुणास ठाऊक सारखं हे भांडणं, वाद, गैरसमज हे आमच्याच वाट्याला येते. काका, आम्ही फक्त निखळ प्रेम करतो एकमेकांवर. नुसते थांबलोच आहे. लोकांच्या संमतीसाठी, लोकांच्या होकारासाठी फक्त थांबलोय. आणि एवढं करून आमच्या नशिबी काय आलं? तरी शमिकाचं लग्न तिच्या वडिलांनी दुसऱ्यांशी करायचं ठरवलं. मग काही पर्यायच नव्हता आमच्याकडे. नाईलाजानं आम्हाला पळून जावं लागलं. आणि आम्हाला पकडण्यासाठीच तिच्या वडिलांनी हे गुंड पाठवलेत. हेच ते गुंड आहेत, पोलीस नाही आहेत. ए बस झाली तुमची नाटका. चला आटपा लवकर. यांना आमच्या बरोबर सोडा. ते कुठेही येणार नाहीयेत. त्यांचं खूप प्रेम एकमेकांवर. तुम्ही त्यांना वेगळं करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांनी खूप काही सहन केलंय, पण एकमेकांची साथ सोडत नाहीयेत. तुम्ही गुंड आहात. पोलीस बनून आम्हाला फसवतायत. बरोबर आलं तसं. हे आता आमचे पाहुणे आहेत. त्यांच्या जीवाचं तुम्ही काही बरं वाईट करू शकत नाही. अरे टकुरी फिरलेत की का तुमची? अरे कोण कुठली ही पोरं? कशाला ह्यांच्या भानगडीत पडता तुम्ही? हे बघा, यांना आमच्या बरोबर सोडा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने न्यावं लागेल. गण्या, शिरप्या, आता तुम्ही आमच्या इलाक्यात आलायसा तर आमचा पाहुणचार बी घेऊन जावा. काय ही आमची अवजार आहेत ना, ही आम्ही पिकं कापाय नाही, वेळ आली तर मुंडकी कापायला बी वापरतो. पुढे येऊन पोरासनी हात जरी लावला ना तरी कोंबड्यासारखा कापून काढीन. पोरानो, पळा रे तुम्ही आणि सुखी राहा. काकू, काकू सवाशीण नसताना सुद्धा तुम्ही लताला ओवाळू दिलं मला. राग नका मानू. नाही पोरी, अगं लगीन झालेल्या बायकोपेक्षाही जास्त मान राखतेस तू याचा. आणि हो, सगळी नाती मान्यावरच असतात ना. जा, तुझं कुंकू सुखरूप आणि बळकट राहू दे. हा, जा. बाबा खंडोबा, पोरानं सुखरूप ठेव रे बाबा. निकला गड्डी लेके रास्ते में सड़क पे. सरदार जी, थोड़ा प्रॉब्लम है. हम कुछ गुंडे लगे पीछे हमारे. थोड़ा आगे तक छोड़ देंगे तो बड़ी मेहरबानी होगी. तो कोई नहीं जी, दिल दा मामला है. चल गड्ढे में बैठ जा. साडा मंजित द गड्ढे तोड़े नाल हाजिर है. थैंक यू. बाजी, थैंक यू सो मच. बड़ी मेहरबानी हुई आपकी. ओ कोई बात नहीं जी, रब करे तुम दोनों की जोड़ी सलामत रखे. संभाल के जाना भाभी. जी, थैंक यू.
जरा तिथे जाऊन बघूया. चल. मस्त जागा आहे ना. एकदम रोमॅन्टिक. रोमॅन्टिक? तुम्हा मुलींना ना कुठली जागा रोमॅन्टिक वाटते? आता याच्यात काय रोमॅन्टिक आहे? एवढा कचरा आहे, ते छत गळतंय, इथे सगळंच तुटकं फुटकं आणि म्हणे रोमॅन्टिक. आता मला माहितीये तू काय म्हणणार. अभि, तू आणि मी जिथे एकत्र असो ना, ते कुठली जागा रोमॅन्टिकच होते. अभि